सुहाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय. प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती विडंबनात्मक कवितेतून टीका केल्यानं शिंदे गटातील शिवसैनिक आक्रमक झाले. कुणाल कामराच्या कवितेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी कुणालचा शो जिथे पार पडला त्या हॉटेलचीच तोडफोड केली. सध्या सुरू असलेल्या या प्रकरणावरून महाराष्ट्राचं राजकारण आणि सामाजिक स्तरावरील हास्यविनोद यांच्यातले गुंतागुंतीचे आणि तणावपूर्ण संबंध पुन्हा एकदा ठळकपणे समोर आलेत. कुणाल कामरा हा राजकीय आक्रमकता झेलणारा हा काही पहिला कलाकार नाहीये. यापूर्वी याची कित्येक उदाहरणं आपल्याला देता येतील आणि आम्ही आमच्या पुढच्या व्हिडिओमधनं त्याच्यावरच प्रकाश टाकणार आहोत. राजकीय नाराजी ओढवणाऱ्या विनोदी व्यक्तींपैकी एक होते प्रल्हाद केशव अत्रे. ते स्वतः एक पत्रकार होते, राजकारणी होते. अत्रेंनी केलेली जहाल स्वरूपाची विधानं आणि व्यंगचित्रामुळे त्यांना अनेकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा रोष पत्करावा लागला होता. अत्रेंनी कायम शिवसेनेची प्रादेशिक विचारसरणी आणि स्थानिकवादी भूमिकेवर टीका करण्यासाठी व्यंगचित्राचा वापर केला. ते पक्षाच्या स्थलांतर विरोधी वक्तव्यावर आणि त्यांच्या आक्रमक राजकीय डावपेचांवर टीका करत. अत्रेंनी त्यांच्या लेखनातून शिवसेनेच्या मराठी अभिमानाच्या दृष्टिकोनाला कायम आव्हान दिलं होतं आणि त्यातूनच त्यांनी राजकारणातल्या ध्रुवीकरणावर प्रकाश टाकला. स्वतः व्यंगचित्रकार असलेल्या ठाकरेंशी वाद झाल्यामुळे अत्रेंवर तर पलटवार होणारच होता. शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या मार्मिकमध्ये अत्रेंना डुक्कर असल्याचं दाखवण्यात आलं होतं. ठाकरेंनी त्यांना वरळीचा डुक्कर असं संबोधलं होतं. अत्रेंच्या तीव्र टीकेमुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडनं अनेकदा त्यांच्यावर हिंसक हल्ले सुद्धा झाले. मात्र ठाकरे आणि अत्रे यांच्यात मोठे मतभेद असतानाही शिवसेनेने वरळी येथे अत्रेंचा पूर्णाकृती पुतळा उभारून त्यांचा यथोचित सन्मानही केला. महाराष्ट्रातील राजकारण्यांचा रोष ओढवून घेणारे आणखी एक मराठी विनोदी लेखक होते पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, म्हणजे सगळ्यांचेच लाडके पु ल देशपांडे. मराठी साहित्य आणि विनोद क्षेत्रात मोठं योगदान देणाऱ्या पुलंनी राजकीय हिंसाचारावर स्पष्टपणे टीका केली होती. तेव्हा त्यांचं शिवसेनेशी खूप मतभेद सुद्धा झाले होते. 1995 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारताना पुलंनी राज्यातल्या राजकारणात वाढत्या गुंडगिरीबाबत जहिरी टीका केली होती. सत्ता काबीज करण्यासाठी गुंडगिरीचा धाक दाखवणाऱ्या पक्षांचा त्यांनी निक्षून विरोध सुद्धा केला होता. पुलंच्या या विधानावरून पुलंना पुरस्कार देणं हा आपला मूर्खपणा होता असं बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं. ठाकरे यांनी तेव्हा पुलंबाबत म्हटलं की जुने पुलं कोसळत आहेत आणि नवीन पूल उभे राहिले पाहिजेत. पुलंच्या नावावरून त्यांनी ही टीका केली होती. दरम्यान त्यानंतर या दोघांनीही आपापसातले मतभेद मिटवले होते. याच्या पुढचं उदाहरण आहे ते 2003चं. 2003 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांचीही खिल्ली उडवण्यात आली होती. झी मराठीवरील घडलंय बिघडलंय या कार्यक्रमात आर्मस्ट्रॉंग या पात्राच्या नावावरून भुजबळांबाबत विडंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर भुजबळ समर्थकांनी घडलंय बिघडलंय ज्या चॅनलवरून प्रसारित होत होतं, म्हणजे तेव्हाचं अल्फा मराठी, त्या चॅनलवरच हल्ला केला होता. अखेर या वादाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता. पण असेही काही कलाकार आहेत की ज्यांनी आपल्या कलेतून राजकीय विनोद उभे केलेत, मात्र त्यांना कधी राजकीय रागाला सामोरं जावं लागलं नाही. त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे दादा कोंडके. दादा कोंडके आपल्या सिनेमांमधनं आणि त्यांचं अजरामर नाटक विच्छा माझी पुरी करा यामधून त्या काळच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करायचे. मात्र दादांना कधीच राजकीय रोषाला सामोरं जावं लागलं नाही. हिंदीतही अशी उदाहरणं बघायला मिळतात आणि तीही प्रामुख्याने टीव्हीवर. अभिनेता शेखर सुमन आपल्या मूवर्स अँड शेखर या विनोदी टॉक शोमधून तत्कालीन राजकारण्यांच्या नकला करायचा. तसंच अभिनेता सुमित राघवनही आपल्या विनोदी टॉक शोमध्ये राजकारण्यांना चिमटे काढणारी प्रहसनं सादर करायचा. मात्र या दोघांनाही कधीही राजकीय रोषाला सामोरं जावं लागलं नाही. एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे आजतक वाहिनीच्या मंचावरच प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तवनं लालू प्रसाद यादव यांच्या समोरच त्यांची नक्कल करत एक स्किट सादर केलं होतं. मिस्टर लालू, कैन यू स्विम? तुम्हें स्विमिंग आता है? नहीं, हमें तो नहीं आता है. इट्स वेरी शेम. स्विमिंग तो कुत्ता भी कर लेता है. आपको आता है? यस, ऑफ कोर्स. तो आप में कुत्ते में क्या फर्क है? आणि लालू प्रसाद यादव यांनीही ते तितकंच मनमोकळी दाद देत खिलाडू वृत्तीने घेतल्याचं चित्रही आपण पाहिलंय.
पण सध्याच्या काळात स्टँडअप कॉमेडियन, सिनेमातले विनोद, नाटकातले विनोद किंवा OTTवर होत असणारे विनोद किंवा टेलिव्हिजन चॅनलवर होणाऱ्या कार्यक्रमातून कोणत्याही राजकीय नेत्याविषयी, पक्षाविषयी, जातीविषयी, समाजाविषयी भाष्य केल्यास त्या कलाकाराला, ते तयार करणाऱ्या मेकरला किंवा त्या प्रोडक्शन हाऊसला किंवा त्या चॅनलला जबरदस्त राजकीय रोषाला सामोरं जावं लागतं. मात्र कलाकाराला किंवा क्रिएटरला एका मर्यादेपर्यंत राहून आपली कला किंवा आपलं भाष्य सादर करण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का, हाच प्रश्न आता मोठ्या प्रमाणात भेडसावतोय. तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटतं हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि इतर घडामोडींसाठी पाहत रहा मुंबई तक.